जवळपास 2 लाख क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्यामुळे या ठिकाणी या संपूर्ण या आष्टे गावाला जो आहे तो वेढा पडलेला आहे आणि गावात जवळपास 17 ते 18 लोक अडकून पडलेले आहेत। खरं तर त्यांना रेस्क्यू करण्यासाठी जी टीम गेलेली होती त्यांची बोट सुद्धा नादुरुस्त झालेली आहे, त्यामुळे ती देखील या गावाच्या आष्टे गावामध्ये अडकून पडलेले आहे। काल रात्रीपासून हे आपदा मित्र जे आहेत रेस्क्यू टीम मधले ते देखील त्या गावामध्ये अडकून पडलेले आहेत। बोट दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि दुसरीकडे हे नागरिक सुद्धा अडकलेले आहेत। आणि दुसरी आपण जर पाहिलं तर आपण नदीच्या या बाजूला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आता गावात पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांची घरं जी आहेत ती स्थलांतरित करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। मामा, काय परिस्थिती आहे? घरात तुमच्या पाणी पूर्ण शिरलेलं आपल्याला पाहायला मिळते, काय परिस्थिती आहे? पूर्ण घुसलंय, कार सगळं गेलंय ना। हां, सगळे जे चारा फिरा मका पिका सगळे पूर्ण गेले आणि ही घरात होतं ते आम्ही जरा सामान नेऊन टाकले आणि ती सगळ्या घरांनी पाणी आता सध्या। जनावरांची काय परिस्थिती आहे? जनावर आम्ही पाण्यातून काढली बाहेर नेले ती। हां, पण मग हे परिस्थिती कधीपासून अशी झालेली आहे? ही कालच्या पासून आहे। हां, काल ते खाली होतं पाणी, काल 6 वाजल्यापासून ही परिस्थिती अशी झाली भरपूर। हां, कालच्या पासून ते आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते कालपासून वाढायला सुरुवात झालेली आहे। कारण धाराशिव या भागामधून जे आहे भूम परांडा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळेच हे पाणी आता सीना नदीला मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ही पूरस्थिती जी आहे ती या सीनेच्या पट्ट्यामध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।